हॅलो, चला पुढील दोन्ही संघांनी लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. 1-11 काळा चौकी, क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंच आपण आपली जागा घ्यायची. अतिशय तटस्थ असे पंच, अतिशय कडक शिस्तीचे पंच या स्पर्धेला लाभलेत. चालू होणाऱ्या सामन्यासाठी ऑनफिल्ड पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील मॅन फ्रॉम ठाणे नासिर शेख सर आणि सोबतच मॅन फ्रॉम करी रोड सुबोधजी गडसे. आपल्याला विनंती असेल आपण आपली जागा घ्या. मॅच ऑफिशियल आज मात्र सर्व खेळाडूंच्या अंगावरती जे टी शर्ट्स आपण पाहताय त्यासाठी विशेष सहकार्य आम्हाला लाभलं होतं. ते फोर्स स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून प्रत्येक सामन्यामध्ये आपण सामनावीराचा पुरस्कार म्हणून एक आकर्षक टी शर्ट देतोय. सोबतच आपल्या सर्व खेळाडूंच्या अंगावरती जे IPLच्या धर्तीवरती वेगवेगळ्या रंगाचे टी शर्ट आणि किट पाहतोय त्यासाठी मात्र फोर्स स्पोर्ट्सचं खूप चांगलं सहकार्य आहे. फोर्स वन लाईव्ह या ऑफिशियल यूट्यूब वाहिनीवर या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुद्धा आपण करतोय. त्यामुळे फोर्स स्पोर्ट्स आणि फोर्स वन लाईव्ह या आमच्या ऑफिशियल यूट्यूब वाहिनीचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद देत आहोत आणि त्यासाठी आम्ही आभारी असणार आहोत सन्माननीय रोहनजी गुप्ते यांचे. एक भव्य स्पर्धा आपण बघत आहात. आपल्या संपूर्ण लालबाग, परळ, करी रोड, काळा चौकी, नायगाव, शिवडी, चिंचपोकळी अशा विविध परिसरातील हे सर्व खेळाडू लाईव्ह ऑक्शनच्या माध्यमातून, जसं आपण IPL मध्ये खेळाडूंचं ऑक्शन होताना बघतो, जसं आपण IPL मध्ये खेळाडूंची विक्री होताना पाहतो, अशा लाईव्ह ऑक्शनच्या माध्यमातून आपण या सर्व खेळाडूंना 10 संघांमध्ये समानरित्या विभागून दिलं. प्रत्येक संघामध्ये मात्र 16 खेळाडू या ठिकाणी मात्र विभागून दिले गेलेले आहेत आणि त्यामधून मात्र खेळवला जाणारा हा शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024चा रंगारंग क्रिकेटचा खेळ आपण बघतोय. अगदी आपण जर पाहिलं तर प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती, प्रत्येक टीमच्या अंगावरती IPLच्या फॉर्मॅटमध्ये जसे आपण टीमचे टी शर्ट्स आणि ट्रॅक्स पाहतो त्या रंगाचे टी शर्ट आणि ट्रॅक्स यावर्षी आपण जर पाहिलं तर या संकल्पनेतून आपण सर्व टीमला दिलेले आहेत. सध्याच्या स्थितीला आपण जर पाहिलं तर एका बाजूला 1-11 काळा चौकीचा संघ आहे, विरोधात आपण जर पाहिलं तर श्रीजा 11 लालबाग. म्हणजे एका बाजूला आपण जर पाहिलं तर काळा चौकी विरुद्ध लालबाग असा सामना आहे. दोन्ही टीमची प्लेइंग 11 आमच्याकडे पोहोचते. श्रीजा 11 लालबाग कडून मात्र 11 खेळाडूंची यादी आमच्याकडे पोहोचलेली आहे. तर 1-11 काळा चौकी संघाकडून सुद्धा 11 खेळाडूंची यादी आमच्याकडे पोहोचते. सर्वप्रथम 1-11 काळा चौकी यजमान संघ आहे. पंचांचा इशारा, टाइम सेट केला जातोय. सामन्याकडे थोडीशी आपण सुरुवात करून घेऊया आणि त्यानंतर काही क्षणासाठी मात्र आपण स्क्वॉडकडे लक्ष टाकूया. तत्पूर्वी आपण थोडासा विचार विनिमय तिकडे चालू आहे. तर 1-11 काळा चौकी या संघाकडून मात्र या सेकंड मॅच मध्ये नवनाथ गाडवे इन ऍक्शन, प्रथमेश नाना पवार, राहुल सावंत, रोहित पोळ, चिराग दाठिया, हर्षवर्धन साळुंखे, अमन विचारे, कुशल कोरडे, अजय सरोज, अथर्व ढोले आणि समर शेख अशी 11 खेळाडूंची यादी आमच्याकडे पोहोचली आहे. तर श्रीजा 11 लालबाग संघाकडून मात्र विशारद पगारे, प्रितेश चव्हाण, अभिषेक मोकाशी, विक्रांत जाधव, अनिकेत वर्मा, रोहित माने, अक्षय रमाणे, मनोज काडगे, भूपेंद्र नाचणकर, सोबतच विजय परब आणि अक्षय गोठणकर अशी मात्र 11 खेळाडूंची यादी पोहोचली आहे. तर दोन्ही टीमला मॅच साठी शुभेच्छा. कुशलचा पहिला चेंडू आणि विशारद पगारेच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवर चढवला जातोय हल्ला. बल्ला घुमेगा तो मैदान झुमेगा. आणखीन एक सुरुवात इथे मात्र धडाकेबाज विशारद पगारेच्या बॅट मधून षटकार. जबरदस्त सुरुवात इकडे दोन्हीही मॅचेस मधून करून देताना कुशल कोरडे एक युवा गोलंदाज, समोर मात्र एक युवा फलंदाज विशारद पगारे. एका बाजूला काळा चौकी, दुसऱ्या बाजूला लालबाग. या मॅच मध्ये मात्र एक वेगळी चुरस पाहायला मिळणार आहेत. दोन शेजारी मात्र आता एकमेकांच्या विरोधात आहेत. आणि या वेळेला बॉटम हँडचा वापर, स्क्वेअर ऑफ द विकेट, विशारद पगारेच्या बॅट मधून फ्लिक ऑफ द रिस्ट, बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा, षटकार. थँक्यू.
जसं या गाण्याने मात्र संपूर्ण महाराष्ट्रातला वेड करून सोडलंय ना, तसंच हा क्रिकेटचा खेळ मात्र या संपूर्ण शिवडी विधानसभेला वेड करून सोडतोय. एक अप्रतिम प्लेसमेंट पाहायला मिळालं विशारद कडून. या वेळेला मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर फुलटॉस चेंडू होता, त्यालाही पाठवलं वन बाउन्स ओव्हर दी रोप. 4 धावांसाठी SVPL चौकार विशारदच्या बॅट मधून. वाह, काय बॅटिंग आहे या खेळाडूने. मात्र सर्व प्रेक्षकांची आज मन जिंकली आहेत. या वेळेला परफेक्ट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न होता. धाव घेण्याची मात्र कोणती घाई तिथे करत नाहीयेत, रिस्क पटकरत नाहीयेत, धोका उचलत नाहीयेत. त्यामुळे आपण जर पाहिलं तर हा डॉट बॉल जरी आला असला ना, तरी मात्र थोडासा शांत आणि संयमी खेळही करणं गरजेचं असतं क्रिकेटमध्ये, आणि तेच करताना दिसला विशारद पगारे. कुशल कुरुडे पुढील बॉल साठी फुल टॉस बॉल ऑन साइडला. पुन्हा एकदा गॅप मध्ये फटका सजवलेला असताना आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. थँक्यू. युवा खेळाडू आहेत, सडपातळ बांधा, पतला आहे लेकिन गरम आहे, असं मात्र आपण थंडीच्या दिवसांमध्ये टेलिव्हिजनवरती मात्र येणाऱ्या बॉडी वॉर्मरच्या ऍडव्हर्टाईज मध्ये ऐकतो. आणि तशीच काहीशी बॅटिंग इथे गरमागरम फटकेबाजी या तडकत्या भडकत्या रखरखत्या उन्हामध्ये आपल्याला बघायला मिळते. एक खमंग मेजवानी आपल्याला उपलब्ध करून दिली या संपूर्ण आयोजन समितीने. आणखीन एक फुलटॉस चेंडू, चिमणी उडाली भुर आणि बॉल चाललाय खूपच दूर. आणखीन एक षटकार. श्रीजा 11 लालबाग साठी मात्र उघडले जात आहेत आनंदाचे द्वार. आणि चेंडू मात्र बार लगातार सीमारेषा पार येतोय. षटकार. आणि या षटकारासोबत मात्र आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ इथे होतोय समाप्त. आणि एक षटका अखेरीस विशारद पगारच्या बॅट मधून आलेल्या या फटक्यांसोबत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 धावांवरती. अप्रतिम सुरुवात इकडे करून दिली आपल्या टीमला. परंतु आता या धावसंख्येवरती अंकुश लावण्यासाठी एक अनुभवी गोलंदाज AK11 काळा चौकीने गोलंदाजी मार्कवर पाचारण केलाय. नवनाथ गाडवे एक महत्वाचा घटक आहेत AK11 काळा चौकी संघाचे. पहिल्या ओव्हर मधून मोठ्या धावा आलेल्या असताना मात्र आता कुठेतरी त्यांना गोलंदाजी स्वीकारणं गरजेचं होतं, ते भाग पडलं आणि ती ओव्हर मात्र आता त्यांनी हातामध्ये स्वीकारली आहे. गोलंदाजीसाठी आलेत नवनाथ गाडवे. दुसऱ्या बाजूने मात्र फलंदाजीसाठी विशारद पगारे सोबत फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय प्रितेश चव्हाण. ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू इथे मात्र बॅटच्या आउटसाइड एज घेऊन शॉर्ट थर्डमॅन स्लिपच्या दिशेने जात असताना चिराग दाठिया मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळतील. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत प्रथमेश यशवंत पवार. क्षेत्ररक्षणाच्या बाजूने जर लक्ष टाकायचं झालं तर ऑन साइडला आपल्याला 3 फिल्डर पाहायला मिळतील. एक शॉर्ट स्क्वेअर लेग आता आपण पाहू शकाल. शॉर्ट मिडविकेट मध्ये एक फिल्डर आहे. डीप मिडविकेट वाईडिश लॉंग ऑन वरती एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. डावकुरे आताचा फलंदाज आहे, त्याच्यासाठी मात्र सिली कव्हर आपल्याला पाहायला मिळू शकेल. एक स्लिप सजवली आहे, एक शॉर्ट थर्डमॅन सजवलाय, एक पॉइंटला फिल्डर. थोडीशी आक्रमक पोझिशन्स सजवण्याचा प्रयत्न होतोय नवनाथ गाडवे. तसं पाहिलं गेलं तर आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर आपल्या गोलंदाजीतून करण्याचा प्रयत्न करतील. परंतु समोर एक युवा टॅलेंट. या वेळेला बॅट भिरकावली, स्विंग अँड मिस. 22च्या धावा घेण्याचा प्रयत्न इथे प्रितेश चव्हाण करत होते. विकेट किपरलाही बीट केलं होतं, परंतु स्लिपच्या फिल्डरने बॉलला अडवलं, बॉलला गॅदर केलं, बॉल थ्रो केला. तोपर्यंत मात्र कुठेतरी प्रितेश चव्हाण धाव घेण्याच्या प्रयत्नात होते. विशारदने मात्र त्याला अडवलं, त्याला थांबवलं, धाव घेण्यापासून मनाई केली. परफेक्ट यॉर्कर, बॉलर्स बॅक ड्राईव्ह होता.
फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न सुद्धा करतायत नवनाथजी गाडवे, परंतु बॉल मागे जातोय. कुशल कुर्डे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आहेत. एकेरी धावेची भर पडते स्कोर कार्ड वरती. धावसंख्या पुढे सरकते 28 धावा. बिनगडी बाद विदाउट एनी लॉस 28, बिनगडी बाद 28 धावा धाव फलकावरती आहेत. प्रितेश चव्हाण पुढील बॉल साठी उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ओव्हर द विकेटचा मारा. डावकुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी राऊंड द विकेटचा मारा. एक विकेट किपर आहे, एक स्लीप आहे, पॉइंट वर एक फिल्डर आहे, एक शॉर्ट मिड विकेट आहे, एक डीप स्क्वेअर लेग आणि एक डीप मिड विकेट सुद्धा. चांगली फिरकी या वेळेला पाहायला मिळते. आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत गोलंदाजी करत असताना नवनाथ गाडवे चांगली विविधता सादर करतायत. कधी फुलर लेनचा चेंडू, कधी फास्टर वन, कधी स्लोअर वन, कधी लेग कटर, कधी ऑफ कटर. फलंदाजांना कुठेतरी हे चेंडू ओळखणं कठीण जाते. आणि या वेळेला घुटना टेक सिक्सर देख बॉल सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक SVPL षटकार प्रितेश चव्हाणच्या बॅट मधून. थँक्यू, धन्यवाद. प्रितेश चव्हाणचा सुद्धा आता आत्मविश्वास थोडासा वाढलेला दिसतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं अगदी आपण जर पाहिलात तर ज्या पोझिशन मध्ये आले मागील फटक्याचा ऍक्शन रिप्लेच पाहिल्याचा भास झाला, परंतु या वेळेला चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क नाहीये. मागील बॉलवर 6 धावा मिळाल्या. ओव्हर नंबर 2 ची इथे मात्र आता सांगता होईल. एक षटकाखेरीज संघाची धावसंख्या होती 26. या षटकातून आल्या फक्त आणि फक्त 8 धावा आणि 2 षटकांखेरीज धावसंख्या झाली 17 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं. बिनगडी बाद 34 धावा. एक चांगलं धावफलक म्हणावं लागेल. यात सरासरीनं जर धावफलक पुढे सरकत राहिलं तर जवळपास 80 ते 90 धावांच्या मधला आकडा मात्र कुठेतरी आपण अपेक्षित करू शकता. त्यात मात्र काही शंका नाहीये, कारण जोपर्यंत विशारद पगारे सारखा फलंदाज खेळपट्टीवरती आहे ना, तोपर्यंत किती धावा बनतील हे सांगणं थोडंसं कठीणच आहे. श्रीजा 11 लालबाग संघासाठी मात्र एक चांगला स्टार्ट त्याने दिलाय. एक 11 काळा चौकीकडून मात्र आता नवीन ओव्हरसाठी अजय सरोज उर्फ बच्चा ओव्हर नंबर 3 घेऊन येतोय. शिवडी रामटेकडी परिसरातील हा एक कसलेला गोलंदाज, एक उत्कृष्ट कटर गोलंदाज म्हणून सुद्धा अजय सरोज उर्फ बच्चा यांच्याकडे पाहिलं जातं. लेदर बॉल क्रिकेटच्या माध्यमातून, टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून. आणि या वेळेला पहिल्याच बॉलवर आक्रमण, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करेल हवाई सफर. 6 धावा SVPL विशारद पगारेच्या बॅट मधून आलाय हा दर्जेदार बहारदार षटकार. वाह, काय जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते. फुलर लेनचा बॉल असो, लेंथ बॉल असो, कोणत्याही चेंडूला सोडलं नाहीये. आणखीन एक बॉल, वाह, आणखीन एक बॉल मैदानाच्या बाहेर. अजय सरोजच्या दुसऱ्याही बॉलवर बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी येतोय आणखीन एक खणखणीत षटकार. थँक्यू, थँक्यू. संघाची धावसंख्या आता मात्र थेट 46 धावांवर जाऊन पोहोचेल. मागील ओव्हर मधून मात्र थोडीशी कंजूस गोलंदाजी जरूर झाली, परंतु इथे आता मात्र पुन्हा एकदा 2 चेंडूत 1 डझन धावा आल्यात. तिसरा चेंडू मात्र चांगली लेंथ हाताळली आहे. चांगला लाईनवर टाकलेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. खोदून काढलेला चेंडू होता. 1 धाव घेण्यामध्ये रोखू शकत नाहीयेत. एकेरी धावेसोबत मात्र टीमच्या 47 धावा पूर्ण होतील. कुठेतरी मात्र विकेटच्या शोधामध्ये गोलंदाज आहेत. फलंदाजांना मात्र धावांची भूक लागली आहे. मला वाटतं आतापर्यंतचा सर्वात मोठा धावफलक उभारण्याची संधी श्रीजा 11 लालबाग संघाकडे आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आणि धावसंख्या झाली ती मात्र 47 धावा. एकही विकेट गमावलेली नाहीये. प्रितेश चव्हाण आणि विशारद पगारे सलामीचे दोन्ही फलंदाज खेळपट्टीवरती मात्र अजूनही उपस्थित. अजय सरोजकडे मात्र मोठ्या आशेने पाहिलं जात आहे.
एखादा ब्रेक थ्रू मिळवून द्यावा अशा कुठेतरी मात्र विचारात सर्व क्षेत्ररक्षक आहेत. हा फुलटॉस बॉल आहे आणि इथे मात्र फिल्डिंग जबरदस्त आहे. ग्रेट एफर्ट्स. कॅच केलेले नाहीये परंतु मला वाटतं जवळपास 5 धावा या क्षेत्ररक्षकाने अडवल्यात आपल्या टीमसाठी. राहुल सावंत या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत दिसत आहेत. एकेरी धाबेवर फलंदाजांना समाधानी राहावं लागेल. विशारद पगारे पुन्हा एकदा स्ट्राइक वर येतोय. पुढील चेंडूसाठी अजय सरोज सज्ज. यावेळेला मिस टाइम फटका आलाय. चेंडू आणि बॅट मधला संपर्क प्रॉपर नाहीये. समय साधना मात्र तितकी खास नव्हती. त्यामुळे एकाच धाबेवर पुन्हा एकदा समाधानी राहावं लागेल. या अगोदर चांगल्या क्षेत्ररक्षणाच्या एफर्ट्समुळे एका धाबेवर समाधानी राहावं लागलं परंतु यावेळेला मात्र चेंडू आणि बॅट मधला संपर्क काही तितका चांगला नव्हता आणि त्यामुळे एकेरी धाबेवर समाधानी राहावं लागतंय. म्हणजे एक धाव घ्यावी परंतु ते एका धाबेसाठी सुद्धा वेगवेगळी कारण आहेत. एकेरी धाबेसोबत मात्र टीमची धावसंख्या 49. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल. पुन्हा एकदा मिस टाइम शॉट येतोय. अगदी बॅटच्या खालच्या हिश्श्याला चेंडू लागतोय. शॉट मिडविकेट कडे जातोय. तिथे मात्र फिल्डर उपस्थित आहेत. एकेरी धाबेवर पुन्हा एकदा समाधान मानावं लागतंय फलंदाजांना. मागील 3 चेंडू मात्र खूप चांगल्या पद्धतीचे अजय सरोजनं हाताळले. एकंदरीत एक चांगला कमबॅक केला असं म्हणावं लागेल कारण पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार आले होते आणि मागील 4 चेंडूंवरही मात्र आपण 4 सिंगल आलेले पाहिले. एकंदरीत हे 16 धावांचं षटक आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 50 धावांवरती. अजूनही 12 बॉलचा खेळ फलंदाजांच्या हातामध्ये शिल्लक आहे. 50 रन्स ऑन दी बोर्ड. एक जबरदस्त कामगिरी, एक चांगली पार्टनरशिप आणि या पार्टनरशिपसाठी मात्र एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. विदाउट एनी लॉस 50 धावा या 2 फलंदाजांनी आपल्या टीमसाठी जमवलेत. ही अर्धशतकी भागीदारी मात्र खूप महत्वाची आहे. कुठेतरी मात्र गोलंदाजांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला या सलामीच्या 2 फलंदाजांनी. नवनाथ गाडवे सारखा गोलंदाज, अजय सरोज सारखा गोलंदाज विकेटच्या शोधामध्ये आहे परंतु विकेट काही पटकावता आलेली नाहीये. नवीन ओव्हरची सुरुवात आणि इथे मात्र जशी आपण विकेटची चर्चा करत होतो ही विकेट आलेली आपल्याला बघायला मिळते. ओव्हर नंबर 4 च्या पहिल्या बॉलवर प्रितेश चव्हाण बॅक टू दी पवेलियन. थँक्यू. धन्यवाद. विकेट जरी गमावली असली तरी कोणतंही दुःख नाहीये कारण चांगला स्टार्ट दिलाय पहिल्या 3 ओव्हर मधून. 4थ्या षटकात मात्र नवनाथ गाडवे एक फुलटॉस चेंडू हाताळला होता परंतु त्यावर मात्र प्रॉपर टायमिंग न केलेला हा फटका सरळ खेळाडूच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. तितकाच चांगला झेल टिपलाय. अगदी उलट धावत येणं आणि मग तो झेल करणं तितकं सोपं नसतं क्षेत्ररक्षकांसाठी सुद्धा. दरम्यान इथे मात्र पहिली विकेट आली आहे. श्रीजय 11 लालबाग संघाला हा पहिला हादरा आणि नवीन फलंदाज अभिषेक मोकाशी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या वेळेला आल्या आक्रमण करण्याचा प्रयत्न परंतु हा प्रयत्न सुद्धा फसलेला दिसतोय. रोहित पोळ सेफ हँड्स मध्ये मात्र चेंडू आहे. कोणतीही चुकी नाही. पहिल्या विकेट नंतर लगातारचा हा दुसरा फलंदाज सुद्धा तंबूच्या आसऱ्याला परतीच्या दिशेला. अभिषेक मोकाशी बॅक टू दी पवेलियन. हा जसा विकेट आलाय डीजेला संधी देऊया, एक छोटंसं सुमधुर संगीत ऐकूया आणि मग काही क्षणातच परत येऊया. थँक्यू. ऑन हॅट्रिक बॉल नवनाथ गाढवे. विकेटची हॅट्रिक पूर्ण करण्याची संधी त्यांच्या हातामध्ये आहे. स्वतः मात्र संघ मालक आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. श्रीजा 11 लालबाग संघाचे संघ मालक विक्रांत जाधव मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी ऑन स्ट्राइक असतील. विक्रांत जाधव. नॉन स्ट्राइकला मात्र विशारद पगारे बऱ्याच वेळापासून मात्र स्ट्राइक मिळण्याची वाट पाहतोय परंतु नवनाथ गाडवे यांनी मागील 2 चेंडूंवर 2 फलंदाज बाद केलेत आणि हा हॅट्रिकचा चेंडू हाताळण्यासाठी तयार आहेत. हॅट्रिकचा बॉल आहे. पाहूया काय घडतंय या बॉल वरती. नवनाथ गाडवे यांची विकेटची हॅट्रिक पूर्ण होते आणि SBPL 2024च्या या पर्वामधली पहिली विकेटची हॅट्रिक पटकावणारे गोलंदाज ठरले आहेत मिस्टर नवनाथ गाडवे. जबरदस्त बॉलिंग. संघ मालक विक्रांत जाधव बॅक टू दी पवेलियन आणि या विकेटच्या हॅट्रिक साठी नक्कीच आम्ही डीजेला विनंती करतोय एक सुमधुर संगीत घेऊन या.
थँक्यू, धन्यवाद. रोहित माने लगातार 3 विकेट इकडे मात्र पटकावलेत. नवनाथ गाडवे यांची बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या या दिग्गज खेळाडूसाठी होऊन जाऊ द्या. जे आतापर्यंत युवा गोलंदाजांना करता आलं नाही ते आज मात्र या 40+ लेजेंडरी प्लेअरने करून दाखवलंय. आणि ही 4थी विकेट. वा, काय जबरदस्त कॅच इकडे पकडली जाते. संघाचा कमबॅक होतोय. एकी 11 काळा चौकी संघ आपल्या होम ग्राउंड वरती आज पुन्हा एकदा कमबॅक करतोय. थँक्यू, थँक्यू. आणि नवनाथ गाडवे यांच्या 4 विकेटसाठी सिद्धेश पॅकर यांच्याकडून त्यांना 1111 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार इकडे आलेला आहे. बॅक टू बॅक 4 विकेट्स. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय अनिकेत वर्मा. रोहित माने सुद्धा तंबूच्या आश्रयाला आहेत. आता मात्र संकटजनक स्थितीमध्ये सापडलाय श्रीजा 11 लालबाग संघ. आपल्या होम ग्राउंड वरती मात्र एकी 11 काळा चौकी संघाचं एक जबरदस्त प्रदर्शन पाहायला मिळतंय. खास करून नवनाथ गाडवे आज आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत असताना इकडे मात्र कट करण्याचा प्रयत्न अनिकेत करतोय. बॉल जाऊन विसावेल प्रथमेश पवार यांच्या हातामध्ये. अर्थात यष्टी रक्षकाच्या भूमिकेत आपण त्यांना पाहू शकाल. 5 निर्धाव चेंडू आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर 4 विकेट्स पटकावलेत. पहिली वहिली मेडन विकेट ओव्हर हाताळण्याची संधी सुद्धा आता नवनाथ गाडवे यांच्या हातामध्ये आहे. मागील 5 बॉल मध्ये एकही धाव खर्च न करता 4 फलंदाजांना तंबूचा रस्ता त्यांनी दाखवलाय. शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलवर बॉल चाललाय हवेत आणि जाऊन विसावेल तो कुशल कोरडेच्या कवेत. 5 विकेट एका ओव्हर मध्ये आणि मेडन ओव्हर इकडे हाताळली आहे. नवनाथ गाडवे यांची बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या सर्व प्रेक्षकांकडून झाल्याच पाहिजेत. वाह, काय बॉलिंग केली आहे लेजेंडरी प्लेअरने. करावं तितकं कौतुक कमी आहे. काबिले तारीफ गोलंदाजी म्हणावी लागेल. आणि नवनाथ गाडवे यांच्या या गोलंदाजीसाठी मात्र रवी कोरडे साहेब यांच्याकडून 501 रुपयांचा पुरस्कार तर सिद्धेश पॅकर या टीम कडून मात्र 1111 रुपयांचा पुरस्कार. काय बॉलिंग केली आहे आज. सर्व प्रेक्षकांची मन फलंदाजांनी बऱ्याच वेळा या मैदानावरती जिंकली आहेत, परंतु आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती आज प्रेक्षकांचं मन जिंकण्याचं काम जर कोणी केलंय ना तर ते नाव आहे नवनाथ गाडवे. मेडन विकेट ओव्हर, एका ओव्हर मध्ये एकही रन खर्च न करता 5 विकेट त्यांनी पटकावलेत. चला टाइम पुढे घे, आपल्याला लक्ष घालायचं आहे. बरोबर 20 मिनिटं झालेली आहेत. वेळेत 4 ओव्हर पूर्ण केलेले आहेत, त्यामुळे शेवटची ओव्हर आता पुढील गोलंदाज घेऊन येईल. अथर्व ढोले आणि समोर मात्र विशारद पगारे. सुरुवात जशी आपण झाली होती श्रीजा 11 लालबाग संघाची, असं वाटलं होतं एक मोठा स्कोर उभारला जाईल आणि यावेळेला बॉल हवेत आहे. आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एक धक्का, आणखीन एक हादरा श्रीजा 11 लालबाग टीमला. लगातारची मात्र दुसरी विकेट पुन्हा एकदा बघायला मिळते. नवीन ओव्हरची सुरुवात आणि मागील ओव्हर मध्ये एक डॉट बॉल, त्या व्यतिरिक्त प्रत्येक बॉलवर विकेट आलेली आपण बघतोय. एकही धाव मागील 7 चेंडूंमध्ये आलेली नाहीये. सुरुवात ज्या पद्धतीची झाली होती, सुरुवातीच्या 3 ओव्हर मध्ये ज्या वेळेला आपण स्कोर कार्ड कडे बघितलं होतं धावसंख्या 50 वर होती, परंतु आता शेवटची ओव्हर सुरू झाली आहे आणि धावसंख्या आता मात्र 50 वरच आहे. म्हणजे एकंदरीत कुठेतरी फलंदाजांना बांधून ठेवलं, रोखून ठेवलं, जखडून ठेवलं, फलंदाजांच्या पायामध्ये साखळदंड ठोकले, धावसंख्येवर अंकुश लावलं ते मात्र नवनाथ गाडवे आणि सोबतच मात्र आता अथर्व ढोले या गोलंदाजांनी. विराज नवीन बॅटर मैदानावर दाखल होतोय. 6 गडी बाद 50 धावा आणि अथर्वचा हात सुद्धा चेंडू कुशल कोरडेच्या हातामध्ये. वाह, काय बॉलिंग केली आहे.
लगातारचा हा 7वा विकेट आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. एकही धाव मागील 7 बॉल मध्ये आलेली नाहीये. आणि जशी ही विकेट येते डीजे मास्टरला संधी देऊया, नक्कीच एक छोटस मनोरंजन करूया आणि पुन्हा एकदा माघारी परतूया. या डीजे. अक्षय गोठणकर आणि इथे मात्र आपण जर पाहिलात तर अथर्व ढोले सारख्या गोलंदाजाकडे सुद्धा विकेटची हॅट्रिक पूर्ण करण्याची संधी आहे. या SBPL 2024च्या नवीन पर्वामध्ये पहिली वहिली विकेटची हॅट्रिक पूर्ण करणारे गोलंदाज ठरले नवनाथ गाडवे. तर मात्र दुसरी विकेटची हॅट्रिक पूर्ण करण्याची संधी आहे ती अथर्व ढोलेच्या हातामध्ये. काय घडणार शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना अथर्व ढोले पुढील चेंडूसाठी सोडून दिलाय हा बॉल. पंचांकडे मात्र कुठेतरी वाईट बॉल अपेक्षित करत होते फलंदाज, परंतु एक फेअर डिलिव्हरी, एक व्हॅलिड बॉल, एक लीगल गोलंदाजी इथे मात्र हाताळली जाते ती अथर्व ढोलेकडून. एक योग्य गोलंदाजीचा प्रयत्न आणि एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. आता मात्र मला वाटतं रिव्ह्यूची मागणी होतीये की काय, पंचांकडून तरी अजून काही इशारा आलेला दिसत नाहीये. बॅटर टीमचा रिव्ह्यू आहे. येस, बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे. पाहूया व्हाईट बॉलसाठी आमचे तिसरे पंच आता आपल्या फोर्स 1 लाईव्ह या ऑफिशियल युट्यूब वाहिनीवर या व्हाईट बॉलची पडताळणी करतील आणि ऑनफिल्ड पंचांना मात्र योग्य तो निर्णय कळवतील. तोपर्यंत आपण डीजे कडे जाऊया, एक सुमधुर संगीत ऐकूया आणि काही क्षणातच परत येऊया. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. फेअर डिलिव्हरी आहे. ऑनफिल्ड पंचांचा हा निर्णय तो योग्य आहे. पुढील बॉलकडे आपण मात्र आता पुन्हा एकदा जाऊया. अथर्व ढोले, राईट आर्म ओव्हर द विकेट. सुंदर चेंडू, बॅट आणि पॅडच्या मधून मात्र बॉल निघतोय. विकेट किपर मात्र बॉल काही गॅदर करू शकत नाहीये. तोपर्यंत मात्र 22च्या स्वरूपातली एक धाव जिथे मात्र आपण पूर्ण करताना पाहिली ती फलंदाजांना. फलंदाजीसाठी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये असणारे फलंदाज एका बाजूला अक्षय गोठणकर आहे आणि सोबत मात्र आपण जर पाहिलं तर अक्षय रमाणे मैदानावरती मात्र फलंदाजी करतायत. संघाची धावसंख्या बऱ्याच वेळानंतर मात्र एक घर पुढे सरकली, 51 धावा. आणि या वेळेला सुद्धा शरीरावर आदळलेला बॉल अपील केली पंचांकडे आणि त्याला सुद्धा पंचांनी उचलून धरलंय, बाद घोषित केलंय फलंदाजाला. माघारी परतावं लागतंय. आणखीन एक विकेट येते. विकेट येते तर सुमधुर संगीत नक्कीच ऐकूया आणि काही क्षणातच परत येऊया. थँक्यू. धन्यवाद. दोन विकेट्स हातामध्ये शिल्लक आहे. एक चेंडू हातामध्ये फलंदाजांच्या शिल्लक आहे. मनोज काडगे गोलंदाजी डाव्या हाताने करतात, परंतु फलंदाजीतून मात्र उजव्या हाताची फलंदाजी करतील अथर्व ढोले. शेवटचा बॉल इथे मात्र ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रात. पाठीमागे मात्र फिल्डर बॅकअप साठी येतोय. एक धाव तर अगदी सहज पूर्ण केली. ओव्हर थ्रो झालाय. बॅकअप साठी फिल्डर आहेत.
परंतु 2 धावा अगदी सहजतेने या शेवटच्या बॉलवर पूर्ण केल्या गेल्या आणि या दुहेरी धावांसोबत मात्र संघाची धावसंख्या झाली ती 53 धावा आणि येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये मात्र जिंकण्यासाठी गरज आहे AK11 काळा चौकी संघाला 54 धावांची. 5 षटकांचा हा सामना इथे समाप्त होतोय पहिल्या इनिंगचा खेळ आणि पहिल्या इनिंगमध्ये मात्र श्रीजा 11 लालबाग संघाची सुरुवात चांगली राहिली परंतु नवनाथ गाडवे यांचं एक अतिशय महत्त्वपूर्ण षटक जे या मॅचमध्ये अगदीच कमबॅक करून देताना दिसलं ते AK11 काळा चौकी संघाला आणि त्याच गोलंदाजीमुळे मात्र आता अवघ्या 53 धावांवर श्रीजा 11 लालबाग या संघाचा डाव आटपलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि 54 धावांच्या पाठलागाला इथून पुढे मात्र सुरुवात होईल. त्यापूर्वी मॅचच्या मध्यानामध्ये आपण पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौलही या ठिकाणी पूर्ण करून घेतोय. पुढील सामन्यासाठी मात्र आपण टॉससाठी येण्याची विनंती करतोय. मितांश 11 विरुद्ध नक्ष 11 दोन्ही टीमच्या कॅप्टननी पुढील मॅचच्या टॉससाठी येत असताना आपली सर्वप्रथम प्लेइंग 11ची लिस्ट आमच्याकडे अपडेट करून पोच करायची आणि त्यानंतर दोन्ही कर्णधारांनी टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचे. तर रोख रकमेची पारितोषिक इकडे आलेली आहेत. नवनाथ गाडवे यांच्यासाठी सिद्धेश पॅकर यांच्याकडून 1000चा पुरस्कार, 500 रुपयांचा पुरस्कार तो रवी कोरडे सरांच्या माध्यमातून आणि अथर्व ढोलेच्याही 3 विकेटसाठी मात्र सिद्धेश पॅकर यांच्याकडून 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आलेला आहे. हॅलो, मी निलेशजी हरमळकर यांना विनंती करेन हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी आपण वरती यायचं. टॉस करून घेऊया. सर्वप्रथम आपण टॉस करून घेऊया. मितांश 11 आणि नक्ष 11 दोन्ही टीमचे कॅप्टन केतन काप लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपली प्लेइंग 11 अपडेट करून घ्या. आधी टॉस आधी आपण प्लेइंग 11 अपडेट करून घ्यायची आणि प्लेइंग 11 अपडेट झाल्यानंतर टॉस करून घ्यायचंय. निलेशजी हरमळकर यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाणार आहे. मितांश 11 आपल्याला सुद्धा विनंती आपली सुद्धा प्लेइंग 11ची लिस्ट आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडे जाऊन आपण अपडेट करून घ्या. नेक्स्ट मॅच मध्ये तुमचे जे खेळाडू खेळणार आहेत त्यांची नावं आमच्या कॉमेंट्री बॉक्सला पोच करायची आहेत आणि त्यानंतर दोन्ही कॅप्टनने टॉससाठी यायचंय. मंदार आपली सुद्धा प्लेइंग 11 अपडेट करून घ्या प्लीज. नमस्कार. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024 आपण पाहत आहात आणि या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर आज पहिला दिवस, पहिल्या दिवसातील सामना क्रमांक 8 आपल्या समोर आहे, ज्यामध्ये एका बाजूला AK11 काळा चौकी आणि एका बाजूला श्रीजा 11 लालबाग यांच्यातील मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिला डाव ज्यावेळेला झाला पहिल्या 3 षटकात 50 धावा होत्या परंतु शेवटच्या 2 षटकात केवळ 3 धावा आल्या आणि यालाच क्रिकेट म्हटलं जातं, ज्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. तर पहिल्या डावातील जे झालं ते झालं परंतु आठवण मात्र नवनाथ गाडवे यांच्या त्या षटकाची कधी येईल, कारण काळा चौकीच्या मैदानात मेडन ओव्हर टाकणं सोपी गोष्ट नाहीये. मेडन ओव्हर प्लस 5 विकेट घेण्याचा कारनामा नवनाथ गाडवे यांनी केला. परंतु क्रिकेट आहे, जे पहिल्या डावात झालं ते दुसऱ्या डावात सुद्धा होऊ शकतं आणि त्या प्रयत्न मात्र गोलंदाजी करणाऱ्या टीमलाही करावं लागणार आहे. परंतु समोर प्रथमेश पवार नाना यांच्यासारखा एक दिग्गज खेळाडू, मुंबईचं नाव मात्र अगदी अख्खा देशांपर्यंत झळकावणारे प्रथमेश पवार नाना आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर त्यांच्या जोडीला येताना पाहायला मिळत आहेत रोहित पोळ. तर गोलंदाजीसाठी लालबाग एक्सप्रेस म्हणजेच रोहित माने गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. काळा चौकीचं अबुदयनगरचं शहीद भगतसिंग मैदान म्हटलं तर प्रेक्षकांची गर्दी आजच्या दिवशी सुद्धा पाहायला मिळते आणि उद्या याच्यापेक्षा डबल गर्दी पाहायला मिळेल. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल फटका हवेत आहे आणि पहिलाच बॉल जर पाहिलं तर या ठिकाणी सर्कलच्या वरून खेळला आणि सीमारेषा पार जातोय. 4.
धन्यवाद डीजे. डीजे पॉवर प्लेचा काहींना फायदा होतोय, काहींना तोटा होतोय, परंतु पहिल्यांदा पॉवर प्ले आहे एवढं मात्र नक्की. यावेळेला स्टंपच्या बाहेरचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु पाठीमागचे क्षेत्ररक्षक आणि यष्टीरक्षक यांच्या दोघांच्याही मधोमध बॉल सीमारेषा पार. चेक चेक. चला आता टॉस कडे वळूया. एका बाजूला आमच्यासोबत निलेशजी हरमळकर आहेत आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत. एका बाजूला केतन काप आहे, मंदार गुरव आमच्यासोबत आहे. दोन्ही टीमची प्लेइंग 11 अपडेट झालेली आहे, तर टॉस करण्यास हरकत नाहीये. कोण केतन कॉल करेल. काटा मागितलाय. पुन्हा एकदा कॉइन स्पिन करायचा. काटा मागितला होता, आता नवीन कॉल करावा लागेल. पुन्हा एकदा काटाच मागितलाय, परंतु छापा आलाय. पहिल्यांदा सुद्धा छापाच आला होता, त्यामुळे नशिबातच नव्हता हा टॉस. तर टॉस मंदार तुम्ही जिंकलेले आहात. त्यांनी कॉल केला होता, छापा आलेला आहे, काटा त्यांनी मागितला. तर तुमचा निर्णय काय असेल या मॅचसाठी? आम्ही बॉलिंग करू. आणि जसं तुम्ही पाहताय की सर्वच टीम इथे क्षेत्ररक्षण स्वीकारताय. चेसिंगचं हे मैदान आहे, छोट्या डायमेन्शनचं मैदान असल्या कारणाने इथे मात्र चेस करणं खूप सोपं जातं. तर आज तुमच्या टीमकडून समोरच्या टीमला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? आम्ही कमीत कमीमध्ये रोखायचा प्रयत्न करू. आम्ही जास्त करून जेवढं होईल तेवढं डॉट बॉल काढायचे प्रयत्न करू. आणि आतापर्यंत तुमच्या टीमचा जो परफॉर्मन्स राहिला आहे, समोरच्या टीम ऑलरेडी 2 मॅच त्यांच्या पूर्ण झालेल्या आहेत आणि चांगला परफॉर्मन्स देते समोरची टीम. तर त्यांच्या टीममधून एखादा असा फलंदाज ज्याला लवकर आउट करण्याचा प्रयत्न तुमची टीम करेल? क्रिकेटमध्ये 11चे 11 प्लेअर खूप चांगले आहेत. त्यांच्यामध्ये सगळे चांगले प्लेअर आहेत ना, असं नाही. जेवढं होईल तेवढा अनिकेतला आम्ही नॉन स्ट्राईकला ठेवू किंवा लवकर आउट करायचा प्रयत्न करू. तर कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रत्येक टीमचाच हा प्रयत्न असतो, कारण चेजिंग ग्राउंड आहे. तर केतन, पहिली तुम्हाला बॅटिंग करायची आहे. किती धावांचा निर्धार करताय मैदानामध्ये? कशा पद्धतीनं, कोणत्या रणनीतीने उतरणार? 80+ करण्याचा प्रयत्न करू. आणि सध्याच्या मॅचमध्ये तुमच्या टीमकडून काय बदल असेल? कारण प्रत्येक मॅचमध्ये तुम्हाला प्लेअर बदलायचा आहे. एक बदल केला आम्ही या मॅचमध्ये. तर एक बदल असणार आहे. त्या खेळाडूचं नाव? विशाल सोनार. आतमध्ये कोण येतं आणि बाहेर कोण जाणार आहे? विशाल सोनार येईल. विनीत कालिंगन. विनीत कालिंगन बाहेर जाईल, विशाल सोनार आतमध्ये येणार आहे. तर दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. जास्त वेळ आपला घेणार नाही, कारण चालू मॅच आपण त्या मॅचच्या दिशेने सुद्धा लक्ष टाकणं गरजेचं आहे. आणि जशी या चालू असलेल्या मॅचची पहिली ओव्हर आपण पाहतोय, तर पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. महाराष्ट्राचा बुलंद आवाज चंद्रकांत शेट्टे सर आपल्यासोबत त्या ठिकाणी जुळले गेलेले आहेत. 9 धावा धाव फलकावर. पहिल्या 2 बॉलवर चौकार आले आणि त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न रोहित माने यांचा राहिलेला आहे. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न नाही. डॉट बॉल येताना पाहिला मिळेल. चांगली गोलंदाजी. धावा लक्ष मोठं नाहीये, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या केवळ 9 धावा या मात्र श्रीजा 11 लालबागला सुद्धा मॅच मध्ये घेऊन येऊ शकतात. रोहित मानेने हे या ठिकाणी दाखवलंय. रनआउटच्या स्वरूपातील एक विकेट आलेली आहे, परंतु धावसंख्या 9 झाली आहे. 54चा पाठलाग करायचा आहे, म्हणजे अजूनही जर मॅच जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. परंतु प्रथमेश पवार, नाना यांच्यासारखा खेळाडू मुंबईचे अभिमान म्हणून देखील नाना ओळखले जातात. तेच बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत आणि गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. गोलंदाजीसाठी येत आहेत अक्षय रामाणे. लालबाग परिसरातील एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहेत. स्थानिक राष्ट्रीय सेवा मंडळासाठी देखील क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी अक्षय रामाणे आणि फलंदाजीसाठी प्रथमेश पवार, नाना. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग आपण पाहतोय. चांगला बॉल. पहिला बॉल अक्षय रामाणे यांच्याकडून चांगल्या रीतीने आलेला आहे. सन्मान दिला या बॉलला, धाव मात्र मिळणार नाहीये. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. आता ही परिस्थिती आहे संध्याकाळच्या सत्रात यापेक्षा डबल प्रेक्षक इकडे येतील, कारण हा संपूर्ण परिसर क्रिकेट प्रेमी आहे, क्रिकेटचे दर्दी आहेत. लालबाग, परळ, काळा चौकी, त्याचबरोबरने शिवडी आणि नायगाव पर्यंत देखील करी रोड हा संपूर्ण परिसर, या ठिकाणी त्या परिसरातील खेळाडू येताना आपल्याला पाहायला मिळतील. लोअर फुल टॉस आणि मोठी विकेट आली आहे. प्रथमेश पवार, नाना बाद होताना पाहायला मिळत आहेत. लोअर फुल टॉस स्क्वेअर लेगला खेळायला गेले आणि तिकडे जर पाहिलं तर क्षेत्ररक्षणासाठी विशारद पगारे होते. धक्का क्रमांक 2, प्रथमेश पवार, नाना.
डीजे धन्यवाद. एक मोठी विकेट आली आहे. प्रथमेश पवार नानाबाद झालेले आहेत. अक्षय रामाणे मी या टीम मध्ये का खेळतो दाखवून देण्याचा प्रयत्न करतायत आणि धक्का क्रमांक 2 या ठिकाणी बसतोय. धावसंख्या टीमची जर पाहिली तर 9 आहे. 8 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही 22 चेंडू बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 45 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅटर राहुल सावंत, ज्या राहुल सावंतला आम्ही विक्रोळी संघासाठी देखील प्रतिनिधित्व करताना पाहिलंय, तेच राहुल सावंत मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अक्षय रामाणे पहिल्या दोन्ही बॉलवर प्रभावित केलं. क्रिकेटचा खेळ आहे, शेवटच्या क्षणापर्यंत रंगतो आणि एका डावात नाही तर तो दोन्ही डावात रंगतो आणि तशीच एक रंगतदार मॅच आता आपल्याला पाहायला मिळणार का ते पाहायचं आहे. गुरुप्रसाद पांचाळ म्हणजे बाबल्याबाई आवर्जून उपस्थित आहेत. सागर मल्हार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. एकी इले म्हणजे त्याचबरोबर रवी कोरडे असतील. ओ पहिलाच बॉल भिरकावून दिलाय. अखूट टप्प्याचा बॉल होता, त्याच्यावर येतोय षटकार. राहुल धन्यवाद. आल्या पहिल्याच बॉलवर मारलेला षटकार मॅचचं गणित बदलताना पाहायला मिळतोय. हा रेलिंगवर जे प्रेक्षक थोडासा जोर देत आहेत त्या सगळ्यांना विनंती आपण थोडेसे मागे व्हा, त्याची एक क्षमता आहे. आणि ज्यांनी पाय आतमध्ये टाकलेले आहेत त्यांनाही विनंती आपण पाठीमागे घ्या. वाह धन्यवाद. यावेळेला आणखीन एक बिग हिट, एक पॉवरफुल स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय आणि या बॉलवर देखील बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 6 धावा षटकार. आणखीन एक फटका खेळलाय जरूर, परंतु थोडीशी पाठीमागे राहिले. डबल माइंड झाले. कॅच वर जाऊ की पाठे येऊ. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. थोडासा दबाव निर्माण केला होता, तो मात्र थोडासा हटवण्याचा प्रयत्न इकडे होईल. परंतु क्रिकेट आहे, आपण पहिल्या डावात पाहिलं 3 ओव्हरमध्ये 50 आणि शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 3 रन. तसं याही डावात होऊ शकतं. त्या निश्चयाने तुम्हाला खेळावं लागेल. सध्या जर पाहिलं तर या ठिकाणी या बॅटिंगसाठी राहुल सावंत आणि त्यांच्या जोडीला समर शेख इनसाइड आउट कव्हर्सला खेळलेत. वाह ला जबाब स्ट्रोक येताना पाहायला मिळाला. नो बॉल देखील आहे. 7 धावा या ठिकाणी मिळतील. धन्यवाद. लोअर फुलटॉस बॉल त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. सुरुवातीच्या 2 चेंडूवर मात्र चांगली गोलंदाजी राहिली, त्यानंतर महागडे षटक राहिलं आणि धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी 30 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 3 ओव्हरचा खेळ बाकी आणि मॅच जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता अजूनही मॅच जिंकण्यासाठी आहे. पाहूया कशा प्रकारची रणनीती केली जाईल. दोन्ही बॅटर जे आहेत ते चांगल्या पद्धतीने खेळी करताना पाहायला मिळाले. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं शिवडी विधानसभा प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत असणार आहे. अतिशय चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगला बॉल, पहिलाच बॉल अतिशय वेगात आणि खोलवर टाकलाय. ही ओळख आहे रोहित माने यांची. एक चांगला बॉल आलाय. सगळ्यांना विनंती असणार आहे, बाजूला जे रेलिंग आहेत त्या रेलिंगला जास्त जोर देऊ नका, म्हणजे त्याची एक क्षमता आहे अगदी खाली पडू शकते किंवा नुकसान होऊ शकतं आणि दुखापत देखील होऊ शकते. त्यामुळे आपण काळजी घ्या. पहिल्या बॉलवर 1 धाव आली आहे. 17 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. 2 बलाढ्य संघ मैदानाच्या आतमध्ये. 1-11
अखूट टप्प्याचा बॉल, बॉल खराब होता. या मैदानात अशा प्रकारचे चेंडू नाही करू शकत तुम्ही. षटकार. हॅलो, रोहित माने. प्रचंड वेगातील गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु वेग वाढवण्याच्या नादात यावेळेला स्वैर चेंडू येताना पाहायला मिळाला. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाईल. 16 धावांची आवश्यकता अजूनही मॅच जिंकण्यासाठी आहे. 38 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. रोहित माने, राहुल सावंत मात्र जो दबाव निर्माण झाला होता तो हटवलाय. प्रत्येक संघ चांगल्या ताकदीनिशी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे जाईल. शिवडी विधानसभा परिसरातील खेळाडूंना वर बोली लागली गेली. ऑक्शन झालं, त्यामध्ये प्रत्येकाने टीम निवडल्या. प्रत्येकाकडे मास्टर माइंड होते, त्या पद्धतीने टीम निवडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे सगळ्या टीम बॅलन्स आहे. पहा, एका टीमला जवळपास 4 मॅच आहेत, त्यामुळे एखाद्या पराभवाने एखाद्या विजयाने काही होणार नाहीये. संपूर्ण स्पर्धा तुम्हाला चांगली खेळावी लागणार आहे. आणि इकडे जर पाहिलं तर आणखीन एक विकेट येईल. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. चिराग जात आहेत बॅटिंग करण्यासाठी. क्रिकेटचा खेळ आहे, एका जिद्दीने तुम्हाला खेळावं लागतं, प्रयत्न करावे लागतात. राहुल सावंत एका बाजूने चांगली कामगिरी करतायत. 3 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेत खरे, परंतु क्रिकेट आहे, संधी मात्र शेवटच्या क्षणापर्यंत असते आणि त्या संधीचं सोनं करावं लागतं. चांगला बॉल, सन्मान दिलाय. वाह, कल्पकता दाखवली. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसरीचा कॉल दिला गेलाय आणि चिरागने 2 धावा धावून काढल्या. एक्केचाळीस म्हणजे अजूनही 13 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे. चांगला बॉल, पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु थांबवलंय तिकडे. आणि आता शेवटचे 2 षटक बाकी आहेत. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 13 धावांची आवश्यकता. भूपेंद्र येतात गोलंदाजीसाठी. राहुल सावंत. 12 बॉल मध्ये 13 रनची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. क्रिकेट. पहिला बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेत आणि धावसंख्या जर पाहिली तर 42 धावा धावफलकावर पाहायला मिळतील.
प्रेक्षकांची मोठी गर्दी होऊ लागलेली आहे आणि कारण मुंबईकर चाकरमानी ऑफिसला असतील, ऑफिसला वरून आल्यानंतर त्यांची पावलं इकडेच येणार आहेत आणि संध्याकाळच्या सत्रात मात्र खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी देखील इकडे होईल. फटका हवेत आहे, पाहूया. फिल्डर त्या ठिकाणी दूर राहिले आणि ज्या ठिकाणी थोडीशी संधी निर्माण झाली होती तिकडे मात्र 2 धाबा आलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते चिराग 10 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. विक्रांत मात्र याही परिस्थितीमध्ये प्रयत्न करतायत, रणनीत्या बदलतायत. बऱ्याच जणांना या मैदानात फिल्डिंग या ठिकाणी सेट करत असताना प्रॉब्लेम होत असतील, कारण या मैदानात पॉवर प्ले अगोदर नसायचा, त्यामुळे सगळे फिल्डर आपल्याला पाहिजे तसे ठेवता येत होते. परंतु आता तुम्हाला ठराविक पद्धतीनेच या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावावं लागणार आहे. हो हो हो, वाह, एक चांगला बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. अशा प्रकारचे काही बॉल आले तर मॅच मध्ये दबाव निर्माण होऊ शकतो. हे क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. 9 बॉल बाकी आहेत आणि 10 धावांची आवश्यकता. एक डॉट बॉल खूप महत्वपूर्ण आहे. चांगला बॉल पाहायला मिळाला या ठिकाणी भूपेंद्र यांच्याकडून. अशा प्रकारचे काही चेंडू आले तर दबाव वाढवू शकतो. आणखीन एक बॉल यष्टिरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. वाह, लगातारचे 2 डॉट बॉल. थोडस दबाव वाढवताना बॅटरवरचा पाड नक्कीच या ठिकाणी पाहतील, कारण अजूनही जर पाहिलं तर 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 10 धावांची आवश्यकता आहे. लक्ष मोठं नाहीये, परंतु एक डॉट बॉल खूप महत्वाचा आहे. क्रिकेटचा हा अद्भुत खेळ आज काळा चौकीमध्ये. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत, परंतु तिकडे मात्र एकच धाव मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर पुढे जात असताना पाहिलं मिळते 7 चेंडूंचा खेळ बाकी आणि 9 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी 11 काळा चौकी टीमला. मॅच संपलेली नाही अजून, परंतु राहुल सावंत मैदानाच्या आतमध्ये ज्या खेळाडूने जबरदस्त कामगिरी केली आहे, परंतु गोलंदाज भूपेंद्रने देखील चांगली बॉलिंग केली आतापर्यंत. 5 बॉल मध्ये केवळ 4 रन आतापर्यंत दिलेत, म्हणजे चांगलीच बॉलिंग केली आहे. भूपेंद्र, राहुल सावंत यांचं खेळपट्टीवर राहणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. आणखीन एक बॉल जबरदस्त रीतीने या ठिकाणी टाकला जातोय. काय बॉलिंग केली आहे मित्र हो, याहीसाठी टाळ्या होणं गरजेचं आहे, कारण जसं पहिल्या डावात चढ उतार पाहायला मिळाला, दुसऱ्या डावात देखील पाहायला मिळाला नाही. आता 6 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. लालबाग हार मानायला तयार नाहीये, काळा चौकी हार मानायला तयार नाहीये, श्रीजा 11 हार मानायला तयार नाहीये, एकी 11 देखील हार मानायला तयार नाहीये. वाह, तर श्रीजा 11 लालबाग संघाने आपल्या 4 ओव्हर टाकण्यासाठी योग्य वेळ घेतलेला आहे. सहा बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. या मैदानात आम्ही बॉल टू बॉल मॅचेस देखील रंगताना पाहायला मिळालेल्या आहेत. या मैदानात 6 बॉल मध्ये 36 देखील होताना पाहिलेल्या आहेत. इकडे हो, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे.
अमन विचारे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एक 11 काळा चौकी विरुद्ध श्रीजा 11 लालबाग. काय मॅच मात्र सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांचं मनोरंजन. 5 बॉल मध्ये 9 रनची आवश्यकता आहे. तर 2 ओव्हर 13 धावांची मॅच. आता मात्र 5 बॉल मध्ये 9 वर आलेली आहे. मॅच रंगात आली आहे. पाहूया मनोज काडगे गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. 5 मध्ये 9. दोन्ही संघ चांगले आहेत. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. एकाला धावा करायच्या आहेत, एकाला धावा रोखायच्या आहेत. बॅटर विरुद्ध बॉलरचं युद्ध काळा चौकीमध्ये रंगताना पाहायला मिळत आहे. अंतिम टप्प्यामध्ये मॅच पोहोचली आहे. चुरस या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा बॉल अडवण्याचा प्रयत्न, परंतु धाव आलेली आहे आणि राहुल सावंत स्ट्राईकवर आलेले आहेत. हे सगळ्यात महत्वाचं. आता ही गोष्ट किती महत्वाची असणार आहे. अजूनही जर पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मॅच जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी प्रचंड असा घमासान. पाहूया एखादा मोठा फटका मॅच केकीच्या बाजूने नेईल. एखादी विकेट श्रीजाच्या आणि यावेळेला जबरदस्त स्ट्रोक. स्ट्राईक चेंज झाली. राहुल स्ट्राईकला गेले. त्याचा फटका इकडे पडलाय. षटकार. तीन बॉल 2 धावा. नक्कीच क्रिकेट आहे. माझ्या मते ऑप्शनला बोली लागली नव्हती, परंतु ज्या वेळेला टीम मध्ये घेतला गेलाय, काय परफॉर्मन्स दिलाय, याचं नाव क्रिकेट आहे आणि दाखवून देत आहेत राहुल सावंत. परंतु मनोजला देखील चांगली कामगिरी करावी लागणार आहे. मॅच नाही संपली आहे. या वेळेला लोअर फुल टॉस कव्हर्सला ढकलण्याचा प्रयत्न करतायत. 1 रन तिकडे घेतली गेली. थोडीशी मिक्सफील्ड झाली आहे आणि यस, रन आउटच्या स्वरूपात माघारी परतील. 2 बॉल 1 रन. फक्त एक गोष्ट झाली आहे, स्ट्राईकवर राहुल आहे. वाह रज्जा बुवा. तर राहुल सावंत यांना सागर शिंदे यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार राहुल सावंत यांच्यासाठी आलाय. परंतु 2 बॉल मध्ये 1 धाव करायची आहे. धाव ही करायचीच आहे. भले 1 पाहिजे, परंतु ती करावी तर लागणार आहे. आणि विक्रांत जाधव अजूनही प्रयत्न करतायत आणि प्रेक्षकांना एक चांगली मॅच पाहिजे होती आजच्या दिवसातील. ती आता जसजसं संध्याकाळचं सत्र येऊ लागलं, मॅचेस चांगल्या होऊ लागलेल्या आहेत. सकाळच्या सत्रात काही एकतर्फी मॅचेस आम्ही पाहिल्या, परंतु आता सगळ्यांना अंदाज आलाय. आपल्या टीमचा अंदाज आलाय, खेळपट्टीचा अंदाज आलाय, कुठे फिल्डर उभे करायचे त्याचा अंदाज आलाय, बॉलचा अंदाज आलाय आणि त्यामुळे आता मॅच चांगल्या होत आहेत. थंड पाण्याची व्यवस्था देखील आयोजन कमिटीकडून करण्यात आलेली आहे. सगळे एकमेकांना हे सांगत असतील, घट्ट राहा. या वेळेला फटका खेळलाय आणि मॅच या ठिकाणी जिंकली आहे. 1-11 काळा चौकीने. चांगली मॅच झाली, म्हणजे दोन्ही टीमने चांगलाच खेळ केला. श्रीजा 11 लालबाग सुद्धा चांगलेच खेळले, परंतु बाजी मारली आहे 1-11 काळा चौकी. अभिनंदन. आणि नवनाथ गाडवे या मॅन ऑफ द मॅच तुमची वाट पाहत आहे.